काल संध्याकाळच्या टायमाला आम्ही सामान आणलं, तर रूमवरचा आज दुसरा दिवस. तर आजचा दिवससुद्धा पूर्ण दिवस सामान लावण्यात गेला. तर बऱ्यापैकी सामान लावून झालेलं आहे. थोडंफार आहे ते लावायचं आहे, जे की आता ते पण होणार. ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी 5 भाडेकरूच आहेत. तर ह्यासुद्धा आमच्या बाजूला राहतात त्या भाडेकरू ताईच आहेत. आणि ह्या जे की बांबूचे सात्या आहेत, येरू सात्या म्हणतात आमच्या भागामध्ये. आणि ह्या दिवसामध्ये हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळतात. तर याची सुकी भाजीसुद्धा आपण करू शकतो, खूप छान लागते. तर रुद्रांश इथे बसलेला आहे एकटा, बोनविटा खातो. आणि हे येरुसाते आहेत ना, याची भाजी खूप छान वाटते. सुकवून सुद्धा आडण केली जाते. ह्या रूमवर सुद्धा मी देवपाट समोरच्याच रूममध्ये ठेवला. आणि समोरच्या रूममध्ये मोठी अशी खिडकी आहे, त्याच्यामध्ये तेल, कंगी, आरसा हे सगळे ठेवले आणि त्याच्या खाली देवपाट ठेवला. आणि बाहेर इथे तुळशी लावायला सुद्धा आहे, तर तुळशीचं झाड मी बाहेरच्याच भागाला ठेवलं. आणि दिवा लावायला सुद्धा छान अशी जागा आहे. पंख्याच्या खाली कपडे सुकवायला म्हणून, कारण पावसाळ्यामध्ये बाहेर तर